वळूया पुढील बातमीकडे। पुणे मनपा दीनानाथ रुग्णालयाला थकीत करासाठी नोटीस देणार। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे 27 कोटींचा मिळकत कर थकीत आहे। दीनानाथ रुग्णालयात अंगावरील कपडे आणि सोनं पाहून प्रवेश असा आरोप धंगेकरांनी केलेला आहे। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात पुणे पोलिसांची चौकशी पूर्ण झाली। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा 27 कोटींचा कर थकीत। पुणे महापालिका नोटीस बजावणार। पुणे महापालिका दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला थकीत मिळकत करासाठी नोटीस देणार आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे 27 कोटी रुपयांचा मिळकत कर थकीत असल्याचं कळतंय। काल सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेऊन मिळकत कराची वसुली करा अशी मागणी केली होती। 48 तासात निर्णय घेतला नाही तर महापालिकेमध्ये आंदोलन करण्याचा इशाराही सुप्रिया सुळे यांनी दिला। मात्र रुग्णालयाचा कोणताही टॅक्स थकला नाही असा दावा मंगेशकर रुग्णालयाचे संचालक डॉक्टर केळकर यांनी केला। नियम कायदे हॉस्पिटलनी पूर्णपणे पाळलेले नाहीत। साधा टॅक्स पण पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा जो हक्काचा आहे 27 कोटी रुपये भरलेले नाहीत, कुठलाही बँड वाजवला नाही, काही नाही आणि म्हणतात मॅटर सबज्युडिस आहे। यूडी मंत्रालय आणि DCM 1 यांच्याशी याची चर्चा करणार आहे। हॉस्पिटलचा जो पालिकेचा टॅक्स आहे तो कोर्टाच्या अधीन आहे। हॉस्पिटलचा कॉर्पोरेशनचा एकही रुपया आम्ही थकवलेला नाही। आम्ही जे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो। आता जे आम्ही टॅक्सचे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो। त्याच्यात आमचा एकही रुपयाचा टॅक्स थकलेला नाही आणि थकूच शकत नाही, तर बंद करतील। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात पुणे पोलिसांची चौकशी पूर्ण झाली आहे। या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींचे जबाब पुणे पोलिसांनी नोंदवले आहेत। मंगेशकर रुग्णालयातलं CCTV फुटेज देखील तपासण्यात आलंय। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने देखील मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावली आहे। मृत महिलेच्या उपचार प्रक्रियेमध्ये किती डॉक्टर सहभागी होते याची माहिती मागवण्यात आली आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये अंगावरील कपडे आणि सोनं पाहून प्रवेश दिला जातो असा आरोप शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी केलाय। त्या ठिकाणी बघितलं तर रुग्णांना कधीही त्या ठिकाणी सुविधा सर्वसामान्य सुविधा मिळत नाहीत। 5 तारीख हॉटेलच्या पुढचं त्या दवाखान्याचं सगळं सिस्टीम आहे। तिथं पेशंटचे कपडे आणि पेशंटच्या अंगावर असलेले दागदागिने बघूनच आतमध्ये त्यांना प्रवेश दिला जातो, नाहीतर त्यांना दवाखान्यामध्ये आत बी घेत नाही अशी परिस्थिती आहे। रुग्णाच्या नातेवाईकांकडे डिपॉझिट मागितल्याची कबुली डॉक्टर केळकर यांनी दिली आहे। मात्र पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी वापरलेल्या राहू-केतू शब्दामुळे पुन्हा एकदा वाद सुरू झालाय। डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाहीये। हा आमचा ॲडमिशनचा पेपर आहे। त्या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्रक असे लिहिलेले, हा छापील पेपर आहे। प्रत्येक रुग्णाला हा दिला जातो। डिपॉझिट लिहायची पद्धतच नाहीये। परंतु काही कारणाने त्या दिवशी राहू केतू काय डोक्यात आला, डॉक्टरांनी एक चौकोन करून त्याच्यामध्ये 10 लाख डिपॉझिट लिहिलंय। ही गोष्ट खरी आहे। राहू केतू हे देशभरात सर्वत्र घुसले आहेत। जिथे जिथे भाजपच्या विचारांचे लोक आहेत, हे जे म्हणतात राहू केतू वगैरे, हे सगळे मोदी शहा आणि भाजपचे अंधभक्त आहेत। आणि अंधभक्त हा धर्मांध असतो, त्याला सामान्यांचा विचारच करता येत नाही। त्यांच्या डोक्याला एक मेंदूला एक बधिरता आणलेली आहे या राजकारणामुळे, आणि त्यातून त्यांना राहू केतू